नमस्कार, मी विशाल पाटील. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी ती देखील म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा जाहीर टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्यातील भाषण हा मेळावा नसून हा तमाशा होता असा जोरदार टोला लगावलाय. तसंच उद्धव ठाकरेंच्या भाषणात वैचारिक पातळी नव्हती अशी टीकाही त्यांनी केली. तर दुसरीकडे कोरोनाच्या काळामध्ये सामनातून काळा पैसा पांढरा केल्याचा धक्कादायक आरोपही राणेंनी यावेळी केला. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या नातवावरती उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याचा समाचारही राणेंनी घेतलाय आणि यावेळी बोलताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरेंवर राणेंनी जहरी टीका केली आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलं, हिंदुत्वासाठी तुमचं योगदान काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान मोदी आणि शहांचे फोटो लावून निवडणूक लढवली आणि सत्तेची लबाडी केल्याचा आरोप यावेळी राणेंनी केला. एकनाथ शिंदे मग मुख्यमंत्री, मुलगा, खासदार, नातू. अरे 1.5 वर्षाचं नातू नगरसेवक. लाज नाही वाटत तुला बोलायला? 1.5 वर्षाचा त्या मुलाचा मुलगा 1.5 वर्षाचा आहे म्हणतो त्याला आता नगरसेवक पद म्हणजे हे काय तुमच्याचसाठी आहे का? अरे तो अधिकार आहे. तो तर 1.5 वर्षाचा, तो आता नगरसेवक होऊ शकत नाही. पण उद्या जर झाला ना तर त्याला काही बनण्याचा अधिकार आहे. त्याच्या बापानी आणि त्याच्या आजोबांनी मेहनत घेतली आहे शिवसेनेसाठी. याने काही नाही घेतली आहे. शिवाजी पार्कचा मेळावा हा तमाशाकारांचा मेळावा होता. तमाशाकार काय वक्ते दिले, वा. आम्ही चेंबूरवरून तेव्हा बाळासाहेब असताना मेळावे व्हायचे, चेंबूरवरून यायचो लॉरीतून. टिळक ब्रिजवर आल्यावर आवाज यायचे पहिल्या वक्त्यांचा. त्या पहिल्या वक्त्यांचं नाव होतं दत्ताजी साळवी. दत्ताजी साळवी काय, प्रमोद नवलकर काय, प्रिन्सिपल वामनराव महाडिक काय, असे नेते वक्ते त्यावेळची. आता त्यांची नावं कोणाची घेणार नाही. देशात ही परिस्थिती असताना, सगळ्या कंपन्या लॉस गेल्या असताना यांचा सामना प्रॉफिट. 2 वर्षात 42 कोटी प्रॉफिट. 2 वर्ष. एकही वृत्तपत्र मराठी प्रिंट मीडिया बंद पडली, सगळी बंद पडली. चॅनलवाले सफर झाले. पण सामना 42 कोटी रुपये चा धंदा केला आणि 11.5 कोटी प्रॉफिट. बघा, म्हणजे इकडचे खोके सामन्यात घालून व्हाईट करून दाखवायचं काम केलं. मग 42 कोटी जे व्हाईट केले हे आले कुठून? मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाचा त्याग केला, बेईमानी केली, गद्दारी केली, असं हा उद्धव ठाकरे आहे. हा लबाड लांडगे आहे. मी त्याला नाव ठेवलं लबाड. खोटं फार बोलतो, सगळं खोटं बोलतो. कालची भाषणं एकनाथ शिंदेच्या मेळाव्याची तुम्ही ऐकली असती. खासदार शेवाळे काय म्हणाले? अरे काल मनोहर जोशीने शिवाजी पार्कला मंचावर बसवलं. त्या मनोहर जोशीच्या घरावर सदा सरवरकरला हल्ला करायला सांगितला होता. यात माणसाने ना, खोटारड्या माणसाने, 1 नंबरचा खोटारडा आणि लबाड आहे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे जर आमच्या नेत्यांना काय बोलला तर आता आम्ही त्याची सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही. कारण आम्ही सांगतो आमच्या नेत्याबद्दल त्यांनी पहिलं ॲफिडेव्हिट द्यावं, मी यांच्यावर बोलणार नाही, तरच परवानगी मिळेल. आणि या क्षणाची मोठी बातमी, एकनाथ शिंदे गटाकडून आता धावाधाव करायला सुरुवात झालेली आहे. शेवटच्या क्षणी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये 7 लाख प्राथमिक सदस्यांची नावं सादर करण्यात आल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय. यापूर्वीच आपण चिन्हासंदर्भातला आणि पक्षासंदर्भातला वाद हा निवडणूक आयोगाच्या समोर गेलेला आपण पाहिलेला आहे. आणि निवडणूक आयोगामध्ये शपथपत्र सादर करण्यासाठीची आता एकनाथ शिंदे गटाची सुरू असलेली धावाधाव, कारण 7 लाख प्राथमिक सदस्यांची नावं त्यांनी आयोगासमोर आता सादर केलेली आहेत.
शिंदे समर्थकांकडून ही कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत आणि लवकरात लवकर हे चिन्ह आपल्याला मिळावं यासाठीचे शिंदे गटाचे प्रयत्न आणि त्याच अनुषंगानं करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा आणखी एक मोठा भाग तो म्हणजे प्रतिज्ञापत्र. निवडणूक आयोगामध्ये हे शपथपत्र जे आहे ते सादर करण्यात येताना दिसतात. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत, 7 लाख प्राथमिक सदस्यांची यादी जी आहे ती निवडणूक आयोगासमोर सादर करण्यासाठी शिंदे समर्थकांची धावाधाव सुरू झालेली आहे. काय अधिक माहिती आहे या संदर्भात? महत्वाचं म्हणजे जर या घडीला जर बघितलं, एक अत्यंत महत्वाची घडामोड घडलेली आहे. उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत उद्धव ठाकरे गटाला वेळ देण्यात आलेली आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत उद्धव ठाकरे गटाने या संदर्भात आपले सगळे प्रतिज्ञापत्र करावे अशा प्रकारचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपल्याला या घडीची सगळ्यात मोठी बातमी केंद्रीय निवडणूक आयोगाने दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ दिलेली आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत उद्धव ठाकरे गटाने आपली सगळी म्हणणं मांडायचं आहे. यासाठी दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे. हा अत्यंत महत्वाचा आदेश उद्धव ठाकरे यांना दिला झालेला आहे. आणि त्यामुळे यापूर्वी जर बघितलं आपण शिंदे गटाच्या वतीने धावाधाव करण्यात आली होती. सगळे प्रतिज्ञापत्र 7 लाख च्या संख्येने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली. हे शेवटच्या क्षणी त्याच्या आधारावरती एक अत्यंत महत्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. आणि तो निर्णय असा आहे की हा निर्णय महत्वाचा म्हणजे उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत उद्धव ठाकरे गटाला वेळ देण्यात आलेली आहे की आपलं म्हणणं मांडा, अन्यथा आम्ही तात्काळ निर्णय घेऊ. त्यामुळे आता दुखदुख वाढलेली आहे उद्धव ठाकरे गटाची. त्यामुळे आता काय निर्णय उद्या होतो हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. बरोबर आहे. एकनाथ शिंदे समर्थकांकडून ज्या प्रकारे धावाधाव सुरू झालेली आहे, ज्या प्रकारे ताजे अपडेट्स प्रशांत आपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहे की एका बाजूला उद्धव गट जो आहे त्यांना उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत हे सगळं सादर करायचं आहे. 7 लाखांचा आकडा हा काही छोटा आकडा नाही आहे. दुसरीकडे आता तशाच प्रकारची धावाधाव ही आता उद्धव गटाला देखील करावी लागणार आहे का? अतिशय महत्वाचं आहे. उद्धव ठाकरे गटाला देखील धावाधाव लागणार आहे. आणि या घडीला महत्वाचं हे आहे की या घडीला अत्यंत महत्वाचं आहे की निर्णय घेण्याचा. त्यामुळे हे महत्वाचं आहे की हे ज्या पद्धतीचं पत्र काढण्यात आलेलं आहे त्या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की या घडीला दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेली आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. ज्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत उद्धव ठाकरे नक्कीच. प्रशांत, मी आपल्याला थोडं थांबवतो. आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. तत्पूर्वी आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या सगळ्यांसमोर येते. ती देखील उद्धव गटाकडची मोठी बातमी आहे. कारण शिंदे समर्थकांकडून ज्या प्रकारे धावाधाव सुरू करण्यात आलेली होती तशाच प्रकारे आता दुसरीकडे मात्र या क्षणाची मोठी बातमी. उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत ठाकरेंना मुदत देण्यात आलेली आहे. कागदपत्र सादर करण्यासंदर्भातली ही वेळ देण्यात आल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत अधिक माहिती पोहोचवत आहे. प्रशांत, अगदी काही क्षणांपूर्वी ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं आणि मी देखील आपल्याला विचारलं की उद्या 2 वाजेपर्यंतची वेळ जी आहे ती देण्यात आलेली आहे, त्या कालावधीमध्ये आता उद्धव गटाला काय काय करावं लागेल, काय काय सादर करावं लागणार आहे? महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये स्पष्ट आदेश आहे. उद्धव ठाकरेच्या संदर्भात उद्धव ठाकरेच्या नावाने आदेश करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की तुमची जी रिकॉग्नाइज्ड पार्टी आहे, तुमची जी नोंदणीकृत पक्ष आहे त्या अंतर्गत डिस्प्यूट निर्माण झालेला आहे पॅरा अंतर 15 आणि ESRच्या संदर्भात, ज्यामध्ये एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे ही जी डिस्प्यूट केस आहे ते त्या संदर्भात आम्हाला ऑर्डरच्या संदर्भात आम्ही त्या संदर्भात ऑर्डर दिले की 29 ला आपण जो त्याच्याकडे विनवणी केली होती, त्यानंतर 7 ऑगस्ट पर्यंत आम्ही तुम्हाला मुदत दिली होती. त्या मुदतीच्या आधारावरती आपल्या वकिलांनी आणि सोबतच शिंदे गटाच्या वकिलांनी ज्या पद्धतीने नियम काढले त्याच्या आधारावरती उद्या दुपारी 8/10/2022 ला उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडायचं आहे. अन्यथा आम्ही या संदर्भात निर्णय घेण्यासाठी मोकळा आहोत अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना मनीष कुमार जे अंडर सेक्रेटरी आहे त्यांच्या नावाने हे पत्र करण्यात आलेलं आहे. ही एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतची सगळ्यात प्रथम दिलेली आहे. बरोबर. अत्यंत महत्वाचं आहे की ज्यावेळेस ऑर्डर निघाला त्याच क्षणी आपण ही बातमी ब्रेक केली. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत उद्धव ठाकरे गटाला वेळ देण्यात आली आहे. आणि त्यातून स्पष्ट होईल की आता उद्धव ठाकरे गट कशी धावाधाव करते. कारण की आज शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं धावाधाव करण्यात आली. आणि त्यानंतर आता या घडीला जर बघितलं तर आता उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं कधी धावाधाव होते. कारण की एकीकडे जर बघितलं आपण तर उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं अनिल देसाई हे दिल्लीत दाखल झालेले आहे. आणि ते दिल्लीत दाखल होऊन त्यांनी आपल्या वकिलांना पाठवलं होतं. पण शिंदे गटाचे वकील दुसऱ्यांदा केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आले आणि 7 लाख नावांची यादी घेऊन आली की आमचे हे प्राथमिक सदस्य आहे. आणि त्याच्या काही क्षणातच हा ऑर्डर काढण्यात आला आहे. त्यामुळे असं म्हणावं लागेल की आता केंद्रीय निवडणूक आयोग
उद्या काय निर्णय घेतो हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. बरोबर आहे प्रशांत, तुम्ही आपल्याबरोबर असेच राहा. यावेळेला इलेक्शन कमिशननं म्हणजेच निवडणूक आयोगानं जे पत्रक जारी केलेलं आहे ते आपण न्यूज 18 लोकमतवरती सगळ्यात आधी आणि एक्सक्लुझिव्ह पाहतो आहोत. भारत निर्वाचन आयोग सचिवालय यांच्याकडून देण्यात आलेलं हे पत्र आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे ते शिवसेनेमध्ये असलेले दोन गट, म्हणजे एक उद्धव गट आणि दुसरीकडे असलेला शिंदे गट यांच्यामध्ये निवडणूक चिन्हावरून सुरू असलेला वाद आणि खरी शिवसेना कुणाची यावरून सुरू असलेल्या वादाच्या संदर्भातली या क्षणाची मोठी बातमी येताना दिसते ती म्हणजे शिंदे गटानं धावाधाव करत का होईना मात्र 7 लाख असलेले जे आपले सदस्य आहेत त्यांचं प्रतिज्ञापत्र हे त्या ठिकाणी सादर केलेलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला देखील आपलं म्हणणं मांडण्यासाठी उद्या दुपारी 2 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी आणि जशी ही ऑर्डर निघालेली आहे सगळ्यात आधी आपण केवळ न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ती ऑर्डर आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती या क्षणाला पाहतोय. अधिक माहिती आणि या सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवणे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. निवडणूक आयोगासमोर ज्यावेळेला हे सगळं प्रकरण गेलेलं होतं त्यावेळेला दोन्ही गटांकडून आपणच खरे शिवसैनिक आहोत, आपलीच खरी शिवसेना आणि चिन्ह आपल्याला मिळावं या संदर्भातली चर्चा सुरू असताना निवडणूक आयोग सर्वस्वी जरी या संदर्भातला मोठा निर्णय देणार असलं तरी देखील काही पर्यायांविषयी देखील बोललं जाताना दिसतंय. कारण दोन्ही गट जे आहेत ते आपापले पर्याय घेऊन देखील तयार असल्याचं दिसतंय. त्यामुळे उद्या चिन्हाचं नेमकं काय होतं, कोण खरी आणि कोण खोटी त्या ठिकाणी असलेली शिवसेना असणार आहे, त्याचबरोबर चिन्ह गोठवलं जातं का आणि त्यानंतर येणारे पर्याय, अशा चर्चा ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आपल्याला मुंबईमध्ये झडताना दिसतात, सर्व कार्यकर्त्यांमध्ये झडताना दिसतात, तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोग निर्णय घेण्यापूर्वी काही राजकीय धोरणांकडून काही चर्चा रंगल्याचं आपल्याला ऐकायला मिळतंय का प्रशांत? महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती मिळते दोन्ही गटांनी या संदर्भात पर्यायी निवडणूक चिन्ह काय असावं याची तयारी केली आहे अशा प्रकारचे संकेत प्राप्त होत आहेत. कारण की ज्या पद्धतीनं हा वाद आहे, यापूर्वीची झारखंड मुक्ती मोर्चा संदर्भातला वाद असो किंवा मग चिराग पासवानच्या संदर्भातला वाद असो, ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस साधारणतः ज्या पद्धतीने आम्हाला इथले निवडणूक आयोगामध्ये तज्ज्ञ सांगतात या संदर्भात, त्यावेळेस क्षणासाठी काही दिवसांसाठी निवडणूक चिन्ह हे फ्रीज करण्यात आलं होतं आणि फ्रीज केल्यानंतर त्यांना 2 पर्याय हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं देण्यात आले होते आणि त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की आपल्याला कुठलं चिन्ह आवडतं त्याच्या आधारावरती आम्ही ते तुम्हाला चिन्ह बहाल करू, निवडणुका पूर्ण होऊ द्या, निवडणुकीचा कार्यक्रम थांबवता येणार नाही आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्या निवडणूक नक्कीच प्रशांत, मी आपल्याकडे येतो. यावेळेला सचिनजी अहिर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर सचिन अहिरजी, उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत उद्धव गटाला आपली बाजू मांडायची आहे तर दुसरीकडे मात्र आतापर्यंत शिंदे गटानं 7 लाख प्रतिज्ञापत्र आणि त्या संदर्भातली जी यादी आहे ती निवडणूक आयोगाकडे आता दाखल केल्याचं आपल्याला कळतंय. धावाधाव होताना दिसतेय. मनामध्ये नेमकं काय सुरू आहे? शिवसेनेचे सचिन अहिर यावेळेला आपल्या सोबत आहेत. आमदार सचिनजी, कालपर्यंतचा हा आकडा 1 लाख होता, तर मला वाटते 7 लाख कसं झाला, तर हा एक संशोधनाचा भाग आहे. पण अर्थात तो जो सर्व अधिकार जे निवडणूक आयोगाकडे, आम्ही आमची मानसिक आणि जी काही जी तयारी आहे ही आम्हाला तयारी करायचीच गरज नाही. त्याला कारण असं आहे की आमच्याकडे हा डाचा हा या अगोदर पूर्वी देखील आहे जे निवडणूक आयोगाकडे आपण दरवर्षी कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला द्यावे लागतात प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला दिलेले आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्या जर आम्हाला आमची बाजू मांडण्याची वेळ दिली आहे तर ते निश्चितपणे सक्षम रीतीने आम्ही मांडण्यासाठी आम्ही तयार आहोत. बरोबर आहे. सक्षम रीतीने आपण मांडणार असला तरी देखील 7 लाख प्रतिज्ञापत्रांना प्रत्युत्तर देणं आणि निवडणूक आयोगाला देखील सगळे पुरावे लागणार आहे, कागदपत्र सादर करावे लागणार आहे. किती तयारी झाली आपली यावेळेला सचिनजी? आमची, मी तुम्हाला पहिलाच सांगितल्याप्रमाणे की नवीन तयारी करायची गरज नाही, कारण हा डाचा आमच्याकडे अगोदर आहे. नवीन होऊन ज्या काही जे वाढणारी जी संख्या आहे ती संख्या निश्चितपणे मोठी आहे. त्याचा आकडा काय मी आज माझ्याकडे देऊ शकत नाही, कारण तो निवडणूक आयोगाकडे पक्षाचे जे सचिव आहे ते देतील. पण एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला हा ओव्हरऑल जर आपण जर पाहिलं की ही प्रक्रिया काही लोकांना आता कमी काळामध्ये करून घ्यावी लागते, हे दुर्दैवी आहे ना. आणि ते चित्र असं दाखवतात की बा एवढं झालेले आहेत किंवा एवढे आकडेवरती जात आहेत. काल परवापर्यंत एफिडेव्हिट मधला आकडा हा लाखभरचा होता, 1.25 लाखचा होता, आता तुम्हीच म्हणताय 7 लाख. हा शेवटी निवडणूक आयोगाला पण हे व्हेरीफाय करावं लागेल ना, काय हा आकडा याच्यामध्ये काय तथ्य आहे की नाही. इट्स मॅटर ऑफ व्हेरिफिकेशन. हे प्रत्येक एफिडेव्हिटच्या माणसाला कदाचित वेळ आली तर त्या लोकांनाही आमचा दावा राहणार आहे किंवा त्यांनाही बोलवावं लागणार आहे. वेळ आली तर त्यांना सांगावं लागणार आहे, हे विचारावं लागणार आहे की हो हे तुम्ही एफिडेव्हिट केलंय की नाही. असं कोणीतरी बनवून दिलं आणि म्हणून त्याला लगेच आपण मान्य करतो, त्याला क्रॉस व्हेरिफिकेशनची पण
बरं. तरतूद असेल ना, आणि ती देखील जर वेळ आली तर ती देखील मागणी भविष्य काळामध्ये होऊ शकते, घेतली जाऊ शकते. बरं सचिनजी, आपल्यावरती काल एक थेट आरोप झालेला होता की शिवसेना वेळकाढूपणा करते, त्यामुळे कागदपत्र त्या ठिकाणी दिली जात नसल्याचा गंभीर अजिबात आरोप नाही. हा आपल्या तुम्ही गटावर करण्यात अजिबात- आलाय. नाही, अजिबात नाही. आमचा त्याच्या मागचा जी ग्रॅव्हिटी आणि जे मुद्दा जो आमचा होता की डिस्क्वालिफिकेशन मॅटर एक पेंडिंग आहे. जे डिस्क्वालिफिकेशन मॅटरचे पेंडिंग राहिल्यानंतर त्याचा जर निर्णय झाला तर हा मुद्दाच राहत नाही ना, की ही आमची पार्टी आहे किंवा काही नाही. त्याच्या अधीन राहून हे आमचं म्हणणं होतं की निवडणूक आयोगाने पुढे वेळ द्यायला पाहिजे किंवा निवडणूक आयोगाने ते समजून घेऊन सांगायला पाहिजे. अर्थात सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही गेलो. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, ही निवडणूक प्रक्रियाची जी निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया ती पुढे चालू राहू द्या. तर त्याला जी सामोरे जायची ती तयारी आम्ही त्यांना दाखवलीत आणि आम्ही काय त्याच्याबद्दल आमचं काहीच मनामध्ये शासन नाही आणि ती जी दिलेल्या वेळानुसार निश्चितपणे दाखवू. मग वेळ काढू हा धोरणच विषय नाही. आम्ही तांत्रिक मुद्द्यावरती बोलत होतो. तांत्रिक मुद्द्यावरती आमचा आक्षेप होता की ज्या व्यक्तींनी जे ऍफिडेव्हिट फाईल केलेले आहेत किंवा जे सांगण्याचा प्रयत्न करतायत किंवा पक्ष हे आमचंच आहे, चिन्ह आमचंच आहे, त्यांच्याच विरुद्ध डिस्क्वालिफिकेशन आहे. आणि जर उद्या समजा जर कोर्टाने डिस्क्वालिफिकेशन एग्री केलं मग याला काय आधारच राहणार नाही. बरोबर आहे. बाब आम्ही निवडणूक आयोगांकडे आणून देतो. तो वेळ काढूचा काही अजिबात विषय नाही. बरोबर आहे. धन्यवाद सचिन अहिरजी, आपण सविस्तर अशी प्रतिक्रिया दिलीत न्यूज 18 लोकमतला. तर निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या वादासंदर्भातली मोठी बातमी आपण पाहतो. उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत ठाकरे गटाला देखील आपलं म्हणणं मांडायचं आहे, तर दुसरीकडे शिंदे गटानं आत्तापर्यंत केलेला दावा देखील आणि त्या संदर्भातली आपण आकडेवारी पाहिली, ज्यावरती सचिन अहिर यांनी शंका उपस्थित केलेली आहे. त्यानंतर वळणार आहोत आणखी एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे, ती म्हणजे धनुष्यबाण आमचा असल्याचं शिंदे समर्थकांचं आता म्हणणं आहे. शिंदे समर्थकांनी पुन्हा एकदा दावा करत असताना धनुष्यबाण हा आमचाच असल्याचं म्हटलंय. धनुष्यबाण मी सांगण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की धनुष्यबाण लोकप्रतिनिधींची संख्या, खासदारांची संख्या आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संख्या या तिघांकडे आपण जर नजर टाकली आणि कालचा झाला दसरा मेळाव्याची लोकांची जनरल लोकांची संख्या हे एक सिद्ध करून देत आहे की धनुष्यबाण कोणाला मिळेल. मला तरी वाटतं संख्येचा आधार, लोकसंख्येचा आधार, लोकप्रतिनिधीचा आधार आणि जनतेचा पाठिंबा या तिघा गोष्टींकडे नजर मारली तर धनुष्यबाण आम्हाला मिळाला पाहिजे. माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमची भूमिका, आमची कागदपत्र, आमचं म्हणणं हे माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह आमचंच आहे. आम्हीच मूळ शिवसेना आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत नेतृत्वाबाबतीतली वेगळी भूमिका आम्ही घेतलेली आहे. त्यामुळे चिन्हावर आमचाच अधिकार आहे. जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, सगळ्यांनी समर्थन, बहुमतातल्या पदाधिकाऱ्यांनी समर्थन हे माननीय शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. त्यामुळे चिन्ह या सगळ्या बाबीचा विचार करून आम्हाला मिळेल, निवडणूक आयोग आम्हाला देईल असा आम्हाला विश्वास आहे. धनुष्यबाण मला तर असं वाटतंय की नियमाप्रमाणे जे आमच्याकडे आमदारांची संख्या आहे, खासदारांची संख्या आहे, जिल्हा प्रमुख, पक्षनेते अशा पूर्ण संख्या मिळवलं तर नियमाप्रमाणे धनुष्यबाण हा कायद्यानुसार आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमचा दावा आहे आणि निश्चित त्याच्यावर इलेक्शन कमिशनर विचार करतील. कारण की आमच्याकडे असलेले 40 आमदार, 12 खासदार यांना मिळालेली मतं, आज जे जिल्ह्यामध्ये असलेला आमच्या लाखो कार्यकर्त्याचा संच आणि त्या माध्यमातून आमची मागणी आम्ही इलेक्शन कमिशनर महोदयाकडे आमची बाजू मांडली. आमची बाजू भक्कम आहे. आम्हाला वाटतं की त्याच्यामध्ये कायद्यानुसार आम्हाला न्याय मिळेल. उद्धवजींच्या बरोबर सुद्धा त्या ठिकाणी आम्ही अनेक वर्षापासून काम करतो आणि आम्ही हे सांगतो की धनुष्यबाण हा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचाच आहे. आम्ही छातीवर लावून त्या ठिकाणी धनुष्यबाण घेऊन झालं. हे आत्तापासून नाही, अनेक वर्षापासून आणि म्हणून यावर त्या ठिकाणी काही जरी झालं तरी धनुष्यबाण हा शिवसेनेचाच आहे जर पूर्णपणे आम्हाला म्हणजे म्हणायचं वाटतं आणि निवडणूक आयोग सुद्धा त्या ठिकाणी हे मान्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये चिन्हावरून रस्सीखेच सुरू झालेली आहे. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर दोन्ही गटांनी प्लॅन बी तयार केलाय. शिंदे गटाकडून तलवार तर ठाकरे गटाकडून गदा या चिन्हाचा दावा केला जाऊ शकतो. दसरा मेळाव्यामध्ये शिंदे गटाकडून तलवार तर ठाकरे गटाकडून गदा दाखवण्यात आलेली होती आणि निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जर उमेदवारी जाहीर करणार असतील तर मग मात्र आणि त्याचा निकाल जर निवडणूक आयोगानं लवकर लागणार नसेल तर मात्र त्या परिस्थितीत ते निवडणूक चिन्ह गोठवावं लागेल.
परंतु जर समजा शिवसेनेच्या एका गटानेच उमेदवार उभं करायचं ठरवलं तर मग मात्र आणि दुसरा गट जर उमेदवारी उभं करत नसेल तर मग निवडणूक आयोग त्या परिस्थितीमध्ये कदाचित ते चिन्ह जो उभा आहे त्या म्हणजे ज्या गटाचा उमेदवार उभा आहे त्या गटाला देखील तात्पुरतं बहाल करण्याची शक्यता आहे. इलेक्शन कमिशन यामध्ये दोन बाबी बघणार आहे. एक म्हणजे लेजिस्लेचर पार्टी किंवा पार्लमेंटरी पार्टी आणि एक दुसरं म्हणजे त्यानंतर मूळ पॉलिटिकल पक्ष, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी, अशा दोन्ही पक्षामध्ये स्प्लिट होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामध्ये कोणत्या गटाला बहुमत मिळेल किंवा सिद्ध करू शकतील हे कमिशन साक्षी पुराव्यानिशी त्यांना सिद्ध करावं लागेल. लेजिस्लेचर पार्टीमध्ये तर हे स्पष्ट आहे की शिंदे गटाला बहुमत आहे आणि त्यांनी ऑलरेडी सिद्ध केलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यामध्ये श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांच्या लहान मुलाचा उल्लेख केल्यानं नवा वाद निर्माण झालाय आणि यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका करणं हे खालच्या दर्जाचं आहे आणि त्यामुळे त्यांनी जाहीरपणे आपले शब्द मागं घ्यावेत असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. तसंच त्यांच्या या वक्तव्यावरती मी नाराजी व्यक्त करतो अशी खंतही फडणवीसांनी बोलून दाखवली. मला एका गोष्टीचं अतिशय मनापासून वाईट वाटतं की उद्धवजी सारख्या एका नेत्याने एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख करून त्याच्यावर टिप्पणी करणं हे अतिशय खालच्या दर्जाचं. म्हणजे मला तर असं वाटतं की त्यांनी जाहीरपणे आपले शब्द परत घेतले पाहिजे. मला असं वाटतं की मी अतिशय या संदर्भात नाराजी व्यक्त करतो की ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या नातवाला त्यांनी बोलून टार्गेट केलं आहे आणि माझी अपेक्षा आहे की त्यांनी हे शब्द परत घेतले पाहिजे. उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यामध्ये श्रीकांत शिंदे यांच्यावरती टीका करताना त्यांच्या लहान मुलाचा उल्लेख केल्यानं नवा वादंग निर्माण झाला. सत्ता संघर्षात या 1.5 वर्षाच्या मुलाला का खेचलं असा संतप्त सवाल श्रीकांत शिंदेंनी करत फेसबुक पोस्ट केली. निरागसतेला त्यात ओढू नका, हे पाप कुठेही फेडता येणार नाही, या पापाचे धनी होऊ नका असा सल्ला श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलाय. मला तरी मी उद्धव साहेबांच्या 35 वर्ष जवळ राहिलो आहे, पण उद्धव साहेब घसरताना मी पहिले पाहिले नाही. 1.5 वर्षाचा मुलगा त्यातून रेंगळायला लागला आहे, त्याच्यावर तुम्ही टीका करतात. मला तरी वाटतं ही निषेधार्ह बाब आहे. त्यांच्यासारख्या या अभ्यासू माणसांनी एक छोट्याशा 1.5 वर्षाच्या बाळावर अशी टीका करावी हे चुकीचं आहे. उद्या आदित्यलाही मुलगा होणार आहे किंवा मुलगी होणार आहे. राजकारणाची पातळी इतक्या खाली जाऊ नये अशी अपेक्षा माझी आहे. शिंदे साहेबांचा जो नातू आहे चिरंजीव रुद्रांश, एवढ्या 1.5 वर्षाच्या लहान मुलाला सुद्धा तुम्ही ह्या राजकारणामध्ये ओढता, म्हणजे किती खालच्या थराला जाऊन तुम्ही टीका करता. आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. त्या मातेला, त्या आजींना, त्या मुलाच्या चिरंजीव रुद्रांशच्या काय वाटलं असेल की ह्यांचं राजकारण आहे का काय आहे. एवढ्या लहान मुलाचा सुद्धा तुम्ही उल्लेख करता आणि त्याचं कशावर डोळा आहे. ज्या मुलाला जो निरागस बाळ आहे, ज्याला अजून काहीही समजत देखील नाही, हे महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या सगळ्या लोकांना हे वाक्य, हे बोलणं उद्धव साहेबांचं खटकलेलं आहे आणि त्याच्यावर प्रचंड नाराजी विशेषतः महिला वर्ग व्यक्त करतोय. ज्यांना मुलं लहान आहेत, ज्यांची प्रत्येकाला आपल्याला लहान लहान मुलं आहेत, प्रत्येक माता पित्याला वाटते की अशा पद्धतीचं वक्तव्य उद्धव साहेबांकडून येणं हे दुर्दैवी आहे. शिवसैनिक सोडून स्वतःला मुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा शिवसैनिक सोडून स्वतःला पक्षाध्यक्षपद, शिवसैनिक सोडून स्वतःच्या मुलाला मंत्रीपद, एखाद्या महिला शिवसैनिकेला सोडून स्वतःच्या घरात संपादकपद, माझं कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे 1.5 वर्षाच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतायत. बरं, हे करत असताना त्याच्या आईच्या मनाची जराही कल्पना केली नाही की तिला काय वाटलं असेल. शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात. राजकारण इतक्या खालच्या पातळीला याआधी कधी गेलं नव्हतं. ब्रेक नंतर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये गेल्या 2 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय. सतत पडणाऱ्या पावसामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे ठाणे, नवी मुंबई आणि डोंबिवलीमध्ये दुपारपासून पुन्हा एकदा पावसानं जोर धरला.
ठाणे आणि नवी मुंबई पट्ट्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होतोय, तर डोंबिवलीमध्ये सकाळपासून 94.3 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रुचा कानोलकर आपल्या सोबत यावेळेला दादर परिसरातून जोडल्या गेलेल्या आहेत, तर आमच्या दुसऱ्या प्रतिनिधी म्हणजेच प्रणाली कापसे या देखील मरीन ड्राईव्ह या ठिकाणाहून आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुरुवातीला आपण मुंबई परिसरामध्ये होत असलेल्या पावसासंदर्भातली माहिती प्रणाली यांच्याकडून जाणून घेऊयात. प्रणाली, मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जोरदार पावसाची त्या ठिकाणी अजूनही हजेरी सुरू आहे का? कारण परतीच्या पावसानं अक्षरशः मुंबईकरांचे दाणादाण आज उडवल्याचं पाहायला मिळालं. प्रणाली. खरं तर आपण बघितलं तर आज मुंबईमध्ये सकाळी ढगाळ वातावरण जरी होतं तरी पाऊस पडेल असं कुणाला वाटलं नव्हतं, परंतु साधारणतः 1 वाजेच्या सुमारास प्रचंड अंधारून आलं होतं. संध्याकाळी जसा काळोख पडतो तसा काळोख मुंबई शहर परिसरामध्ये दिसून आला आणि विशेषतः उपनगरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि साधारण 1 वाजेपासून हा पाऊस सुरू होता तो 4-4:30 वाजेपर्यंत सतत सुरू होता. आता पावसाची संततधार जी आहे ती सध्या सुरू आहे. थोडा अगदी 5 मिनिटं झाले की पाऊस शांत झालेला आहे, अगदी कमी प्रमाणात पडतोय, परंतु तोपर्यंत मात्र पावसानं मुंबई शहर परिसराला चांगलंच झोडपून काढलेलं आहे. शहर परिसरामध्ये कुठे पाणी तुंबल्याच्या घटना घडलेल्या नाही, तरीही अचानक आलेल्या पावसामुळे सगळ्यांची तारांबळ मात्र नक्की उडलेली आहे. संपूर्ण परिसर जो आहे तो ओला झालेला आहे आणि त्यामुळं खरं तर 2 दिवस मुंबईमध्ये खूप उकाडा होता आणि त्या उकाड्यानंतर हा पाऊस आलेला, त्यामुळे काही पर्यटक जे आहे ते गेटवे परिसर असेल किंवा मरीन ड्राईव्ह परिसर असेल या परिसरात पावसाचा आनंद घेताना दिसले. असं असलं तरी अवेळी झालेल्या या पावसामुळे किंवा परतीचा आपण ज्याला पाऊस म्हणतो, ज्याला खरं तर थोडा उशीर झाला आहे असं म्हणायला हरकत नाही, पण तरीसुद्धा आजच्या पावसानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दुपारी अचानक काळोखून आल्यामुळे मात्र अनेकांची तारांबळ उडताना दिसली. बरोबर आहे. रुचा कानोलकर यांच्याकडे जाऊयात. आमच्या प्रतिनिधी दादर परिसरातून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रुचा, केवळ मुंबई नव्हे तर उपनगरांमध्ये देखील आज दमदार अशा पावसानं हजेरी लावलेली होती. डोंबिवली परिसराची ज्या प्रकारे आपण आकडेवारी पाहिली की 94 काही जे आहेत त्या ठिकाणी पावसाची नोंदही करण्यात आलेली होती. दादर आणि उपनगर या ठिकाणची नेमकी या क्षणाला असलेली परिस्थिती काय? रुचा. खरं तर आज सकाळपासूनच परतीच्या पावसानं जोर धरलेला आहे आणि सकाळच्या वेळी दक्षिण मुंबई असेल किंवा दादर या परिसरात पावसाचं कोणतंही चिन्ह नव्हतं, मात्र दुपारी 2 वाजल्यापासून इथं जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मुंबईकरांची खरं तर तारांबळ उडते आहे, कारण वाहतूक कोंडीसुद्धा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ठाणे किंवा डोंबिवली प्रमाणे इथं पाणी साचल्याच्या घटना सध्या तरी झालेल्या नाही आहेत, मात्र असं सांगण्यात येत आहे की दादर, प्रभादेवी, एल्फिन्स्टन या भागात जो सखल भाग आहे तिथं पाणी साचण्याची शक्यता आहे. मुंबई लोकल खरं तर सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की असा मुसळधार पाऊस झाला तर मुंबई लोकल किंवा बेस्टची सेवा असेल त्याच्यात काही बदल होतील का? मात्र सध्या तरी मुंबई लोकल आणि बेस्टची बस सेवा ही सुरळीत सुरू आहे, मात्र रस्त्यावरची जी वाहतूक कोंडी आहे त्याला मुंबईकरांना सामोरं जावं लागतंय. तर संध्याकाळची वेळ आहे आणि ऑफिसेस सुटण्याची ही वेळ आहे, त्यामुळं जो कर्मचारी वर्ग आहे तो आता घराच्या दिशेनं जातोय आणि त्यांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसणार आहे. धन्यवाद रुचा आणि प्रणाली, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाची नेमकी काय परिस्थिती होती आमच्या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतरची मोठी आणि महत्त्वाची बातमी, ठाण्यामधील शिंदे समर्थक हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. मेंटल हॉस्पिटलला त्यांनी निवेदन दिलेलं आहे. ठाण्याच्या मेंटल रुग्णालयामध्ये ॲडमिट करा, शिंदे समर्थकांनी अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केलेला आहे. शिंदे आणि ठाकरेंमधील वाद आता आणखी शिगेला जाताना दिसतोय. शिंदे समर्थक महिला देखील त्यामुळे चांगल्याच आक्रमक झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतायत. शिंदे समर्थक महिला आक्रमक झाल्याचं अजित आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय आणि ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा अशा प्रकारचं देखील निवेदन त्या ठिकाणी त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. काय नेमकं घडतंय? विशाल, आपल्याला माहिती आहे की दसरा मेळाव्यामध्ये जी वक्तव्य झाली किंवा जे आरोप प्रत्यारोप झाले याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा नातू याच्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं ते कुठेतरी शिंदे गटाला फार वाक्य जे आहे ते लागलेले आहे, त्यामुळे त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे
यांनी देखील त्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्यांची नाराजी व्यक्त केली होती. हाच सगळा मुद्दा आहे आणि यातूनच पुढे आता सगळ्या गोष्टी येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिंदे गटातील महिला ज्या आहेत त्यांनी एक प्रकारे निषेध नोंदवत ठाण्यातलं जे मेंटल हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जाऊन हॉस्पिटलला एक निवेदन दिलंय की 2 बेड जे आहे ते 2 बेड तुम्ही रिकामे ठेवा. त्या ठिकाणी आम्हाला 2 बेड पाहिजेत आणि उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी ऍडमिट करा. अशा पद्धतीचं एक निवेदन जे आहे हे निषेधार्ह निवेदन जे आहे ते शिंदे गटातील महिला आघाडी जे आहेत त्यांनी मेंटल हॉस्पिटल दिलेलं आहे. अजूनही या महिला ज्या आहेत त्या सर्व महिला मेंटल हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आहेत आणि तिथे त्यांचं एकच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं वक्तव्य केली जातात किंवा ज्या पद्धतीने वक्तव्य केली गेलेली आहेत हे संपूर्णतः निषेधार्ह असून याचा निषेध करण्याकरता अशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीनं आम्ही निषेध नोंदवतोय. नक्कीच धन्यवाद अजित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर शिंदे समर्थक महिला या चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला दिसतं आणि मेंटल हॉस्पिटलला त्यांनी निवेदन दिलेलं आहे. ब्रेकनंतर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवरती उद्धव ठाकरे यांचा नाना पटोले यांना फोन गेला. काँग्रेस पक्षात पाठिंब्याबाबत एकमत नसल्यानं हा फोन केल्याचं कळतंय आणि थोड्याच वेळात महाराष्ट्राचे प्रभारी HK पाटील यांच्यासोबत उद्धव ठाकरे फोन करून चर्चा करणार आहेत. नाना पटोलेने ही माहिती दिलेली आहे. विनोद राठोड आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात. अंधेरी पोटनिवडणुकी संदर्भामध्ये या क्षणाची येणारी सर्वात मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळते. नाना पटोलेंचं नेमकं काय म्हणणं विनोद? नक्की बाळासाहेब थोरात यावर बोलत आहे. आता बाळासाहेब थोरात 100 दिवस पूर्ण झालेले आहेत पण कशी झाले आपण पाहिलेत. एक तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळ बनवण्याकरता वेळ लागला, नंतर खाते वाटप करण्याकरता वेळ लागला, त्यानंतर पालकमंत्री देता देता आतापर्यंत 3 महिने 100 दिवस यामध्येच गेले. का पितृपक्ष आला म्हणून काम थांबलं असं अभिनव असं उदाहरण आम्हाला या काळात पाहावयास मिळालं. अजूनही शेतकऱ्याकरता त्यांची मदत पोहोचलेली नाही. अत्यंत अडचणीतून संपूर्णपणे शेतकरी जातो आहे. नागरिकांच्या प्रश्नामध्ये त्यांचं लक्ष नाही. पूर्णपणे मुंबई दिल्लीच्या फेऱ्या करता करता सुद्धा नाकीनऊ झाली त्यांची. आता मंत्रिमंडळ विस्तार माझ्या मते कधी होतो याची काही लोक वाट पाहत आहेत आणि काही मंडळी सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याचा वाट पाहतात. अशा याच्यात हे सरकार चाललेलं आहे. सर, पोटनिवडणूक बाबत चर्चा झाली आहेत का? उद्धव ठाकरेंनी फोन केला आहे आणि याबाबत फार संभ्रम आहे अजूनही? नाही, संभ्रम असण्याचं काही कारण नाही. माननीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमचा पाठिंबा राहणार आहे. आम्ही बरोबर एकत्र पद्धतीनं निवडणूक करू. मुंबईचे स्थानिक नेते मिलिंद देवरा यांनी वेगळं मत केलंय. भाई जगताप यांचं म्हणणं आहे अजून निर्णय झालेला नाही. ही नाराजी विरोध आहे. नाही, असं नाही सर, आम्ही एकत्रपणे काम करतोच आहोत आणि माननीय अध्यक्ष बोलल्यानंतर बाकी सांगण्याची आवश्यकता नाही. HK पाटील सोबत आता फोनवर चर्चा उद्धव ठाकरे यांची होणार आहे अशी माहिती नानाभाऊंनी होईल ना. चर्चा कशा पद्धतीनं पुढे जायचं काय या गोष्टी होतील ना. नाही, HK पाटील येत आहेत, आता येतील ते थोड्या वेळात, त्याच्याशी आपण बोलू शकता. परंतु मी तर प्रत्यक्ष ऐकलंय की आमचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांनी स्पष्ट सांगितलंय म्हणून एकत्र पद्धतीनं आम्ही निवडणूक लढतो. याचा अर्थ सगळी चर्चा होऊनच झाली. सर, रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणी राजकीय नेत्यांच्या त्याचा क्लोजर रिपोर्ट जो आहे सबमिट करण्यात आलाय पुणे पोलिसांकडनं. कुठेतरी क्लीन चिट दिली आहे म्हणजे हे प्रकरणच आता तपास संपला. नो कॉमेंट. ओके, थँक्यू. तर बाळासाहेब थोरात यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण थेटपणे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहिलेली होती आणि कुठल्याही प्रकारची वादाची ठिणगी नसून फोनवरून केवळ आपण पाठिंबा देत असल्याची चर्चा झाल्याचं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. संध्याकाळच्या बातमीपत्रात वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेक आधी आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते आणि ती म्हणजे दसऱ्याच्या दिवशी पहाटेच मुंबईमधील वांद्रेवरळी सीलिंकवरच्या बातमीच्या आधी थेटपणे जाऊयात. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आज या ठिकाणी. सगळे तुम्ही कॅमेरा लावून मागे वा, नाही तर कॅमेरे मागून लावा. मी 2-2दा प्रेस कॉन्फरन्स नाही करणार. मागे लावा ना, तिथे आहे ना जागा, मागे लावा. अरे तुमचे हे पडतील, तुम्ही तसेच उचलाल तर.
किंवा मग या टीव्हीच्या मागे या सगळं काढून टाका. नाही, तुम्ही काय करा, कॅमेरा माझ्याकडे लावून बाजूला बसून जा ना खाली. हां, खाली बसा कॅमेरा लावून. पत्रकार परिषद जिचं थेट प्रक्षेपण आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय. राज्यामध्ये सुरू असलेल्या अनेक घडामोडींच्या बाबतीमध्ये ते बोलण्याची शक्यता निश्चितच नाकारता येत नाही. अगदी काही क्षणांपूर्वी ज्या प्रकारे आपण पाहिलेलं होतं की शिंदे गट आणि उद्धव गट यांच्याकडे असलेली चिन्हाबाबतची मुदत आणि त्या संदर्भात आयोगाच्या समोर ते काय बाजू मांडतात, अनेक विषयांवरती ते बोलण्याची शक्यता. थेट पाहूयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद. अमरावती जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची बैठक आज आम्ही या ठिकाणी घेतली. या बैठकीमध्ये 21-22च्या खर्चाचा आढावा आम्ही घेतला. त्यातलं काही रिअप्रोप्रिएशन आवश्यक असेल तर ते आम्ही बघितलं. त्याचप्रमाणे चालू वर्षीचं आत्तापर्यंत झालेला खर्च याचा देखील आढावा आम्ही घेतला आणि आता त्या सगळ्या कामांना गती कशी देता येईल याची चर्चा या ठिकाणी झाली. आपल्याला कल्पना आहे की सरकारने मध्यंतरी GR काढून जी काही स्थगिती दिली होती ती स्थगिती परत घेतली आहे आणि सगळे अधिकार हे पालकमंत्र्यांना दिले आहेत. अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून लोकप्रतिनिधींचे प्रस्ताव हे मी मागितलेले आहेत. या सगळ्या प्रस्तावांवर योग्य तो विचार करून त्याची प्रायोरिटी आम्ही ठरवू. 21-22 मधले जो अखर्चित निधी आहे, जो केवळ वितरित झालेला आहे, त्या संदर्भातही आढावा घेतला जाईल आणि योग्य काम असेल तर त्याला मान्यता दिली जाईल. योग्य नसेल तर त्याला योग्य कामावर रिअप्रोप्रिएट केलं जाईल. अशा प्रकारचा निर्णय आज एकमताने या ठिकाणी आम्ही या DPDCच्या बैठकीमध्ये घेतला आहे. काही तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. त्या संदर्भात उचित माहिती घेण्याचे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत. एकूणच अमरावती शहर आणि अमरावती जिल्हा मिळून विविध प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न माझ्यासमोर मांडण्यात आले. मग आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, मेळघाटमधले प्रश्न असतील, शहरातल्या एरविनचा प्रश्न असेल, डफरीनचा प्रश्न असेल किंवा स्त्री रुग्णालयाचा, आपल्या सुपर स्पेशालिटीचा, सगळे विषय या ठिकाणी मांडण्यात आले. त्या संदर्भात योग्य ते आदेश मी देतो आहे आणि ज्या ठिकाणी राज्य सरकारकडनं मदत करण्याची आवश्यकता आहे तिथे राज्य सरकारच्या माध्यमातून मदत आम्ही करू. आपल्याकडे विशेषतः ग्रामीण रस्त्यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झाले आहेत. त्याही संदर्भात राज्यस्तरावर ग्रामीण रस्त्यांकरता एक नवीन हेड आम्ही तयार करतो आणि त्या माध्यमातून ग्रामीण रस्त्यांना मान्यता कशी देता येईल हा आमचा प्रयत्न असणार आहे. 2018 नंतरचे पेड पेंडिंग याला मागच्या 2-2.5 वर्षात एकही पैसा मिळालेला नाही. त्यामुळे आता पूर्ण 22पर्यंतचे जे पेड पेंडिंग आहेत, म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे जे डिमांड भरलेले आहेत त्याच्याकरता त्याचाही आढावा मी घेतला आहे.
तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरू असलेली अमरावतीतली पत्रकार परिषद जिचं थेट प्रक्षेपण आपण पाहिलं. अमरावती शहर आणि त्या ठिकाणी घेतलेला आढावा आणि त्यानंतर शेतकरी किंवा रस्ते या संदर्भात घेतलेल्या निर्णयांसंदर्भातली माहिती त्यांनी माध्यमांना दिली. आजच्या संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.